सीजेपीचा भर पावसात जंतर मंतरवर रात्रभर आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम। सरकारवर दबाव वाढला। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत। रात्री जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट। आंदोलकांशी ठाकरेंचा संवाद। जरांगे पाटीलही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत जाणार। आंदोलन दडपणाऱ्यांना धडा शिकवणार, जरांगेंचा इशारा। सरकारला संसदेत पेपरफुटीवर चर्चा करण्यास रस नाही, राहुल गांधींचा आरोप। मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीची मागणी। सीजेपीचा प्रवक्ता विजेता दाहियाची हकालपट्टी। बर्गर खातानाचा व्हिडिओ व्हायरल। अभिजित दिपकेंकडून कारवाई। 20 जुलैला आधी आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला। महत्वाचा व्हिडिओ समोर। जीव वाचवण्यासाठी पोलिसांचा बचावात्मक प्रतिकार। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी आज पहिल्या टप्प्यात। जिल्हा बँकांच्या 7.5 लाख शेतकऱ्यांना लाभ। मुंबईसह उपनगरात पुन्हा मुसळधार। कोकण पट्ट्यातही मोठ्या पावसाचा अंदाज। मुंबईची गती मंदावली। पुण्याचं खडकवासला धरण 73% भरलं। विसर्ग सुरू होणार। नदीपात्रात लोकांनी उतरू नये, प्रशासनाचा इशारा। नाशिकमध्ये पावसाची संततधार। कडवा, भावली, पालखेड धरणातून पाणी सोडलं। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सुनेत्रा पवार, जय पवारांकडून अजित पवारांना अभिवादन। विद्याप्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी आदरांजली। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जयंती। दादांच्या आवाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आजपासून महाआरोग्य शिबिर। कर्करोगापासून ते हाडांचीही तपासणी होणार। पुण्यातील वारजे स्मशानभूमीत पत्र्यांना गळती। प्रेतावर छत्री धरून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। आषाढी एकादशी निमित्त अमरावतीतून विशेष रेल्वे। राणा दाम्पत्याकडून हिरवा झेंडा। वारकऱ्यांसाठी फराळाचीही व्यवस्था। भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरपालिका सज्ज। भाविकांच्या सुविधेसाठी 2400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज पुरवठ्याकडे विशेष लक्ष। आसाममध्ये पुरांचा बळीचा आकडा 21 वर। 5.5 लाख लोकांना फटका। 16 जिल्हे प्रभावित। अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या सीईओ पदासाठी 5,500 अर्ज। 15 ऑगस्ट पर्यंत नियुक्तीची घोषणा होणार। अमेरिकेचे सलग 11व्या दिवशी इराणवर हल्ले। ड्रोन साईट, लढाऊ विमानतळ बेचिराख।